अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. नवरात्र सुरू होणार आहे. मी नेहमी म्हणत असते की आपल्याला जास्तीत जास्त दुर्गा सप्तशती ग्रंथाचे पाठ करायचे आहे. आता तुम्ही 14 पाठ करा. 14 पाठ करणं म्हणजे काय, 1 ते 13 अध्याय संपूर्ण वाचणं, असं 14 वेळा वाचणं, त्याला 14 पाठ म्हणतात. 5 पाठ करणं म्हणजे काय की दुर्गा सप्तशती ग्रंथाचे 1 ते 5 अध्याय, 1 ते 5 पाठ वाचायचे, म्हणजे 1 ते 13 अध्याय असे 5 वेळा वाचायचे. पण नोकरी करणाऱ्या बायका किंवा माझ्यासारख्या बायका की बाळ लहान आहे, काही बायकांना घरात इतकी कामं असतात की आपण सेवा नाही करू शकत, कधी कधी नाही होत सेवा, म्हणजे किती पण इच्छा असून किती पण प्रयत्न करू आपण तरी पण आपली सेवा होत नाही. अशा वेळेस काय करायचं? थोडक्यात काय की ज्यांना दुर्गा सप्तशती पाठ करणं शक्य होत नाही त्यांनी काय करायचं, ज्यांना खरंच शक्य होत नाही त्यांना ही सेवा सांगायची आहे. भले तुम्ही दुर्गा सप्तशती पाठ करा नका करू, तुम्हाला एका प्रभावी स्तोत्राचं पठण करायचं आहे. त्या स्तोत्राचं नाव आहे सिद्धकुंजिका स्तोत्रम. तुम्हा सगळ्यांना माहिती आहे, म्हणजे बरेच केंद्रात जाणाऱ्या महिलांना माहिती आहे, सिद्धकुंजिका स्तोत्र ही यशाची गुरुकिल्ली आहे. सिद्धकुंजिका स्तोत्र बद्दल बोलायला गेलं तर खूप आहे, म्हणजे 1 तास पण कमी पडेल. मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे, काळजी करू नका. ज्यांना दुर्गा सप्तशती पाठ करणं शक्य होत नाही त्यांनी सिद्धकुंजिका स्तोत्रमचं पठण करा. दुर्गा सप्तशती ग्रंथामध्ये पण सिद्धकुंजिका स्तोत्रमचा उल्लेख केलेला आहे आणि सिद्धकुंजिका स्तोत्रमध्ये पण सांगितलं आहे की ज्यांना दुर्गा पाठ करणं शक्य होत नाही त्यांनी सिद्धकुंजिका स्तोत्रमचं पठण करायचं. दुर्गा पाठाचं फळ तुम्हाला मिळत असतं. एवढं प्रभावी सिद्धकुंजिका स्तोत्रम आहे. याचा अर्थ असा नाही की दुर्गा सप्तशती पाठ करायचा नाही. जे दुर्गा सप्तशती पाठ करणार आहे, पाठ झाल्यानंतर सिद्धकुंजिका स्तोत्रम पठण करणं मस्ट आहे. ते संस्कृतमध्ये आहे, थोडंसं वाचायला अवघड होईल पण तुम्ही वाचा, काही बिघडणार नाही. चुकलं तर क्षमा प्रार्थना करून घ्यायची किंवा युट्यूबला लावून द्या, त्या स्वरात तुम्ही वाचू शकता. आता सिद्धकुंजिका स्तोत्रम का वाचायचं, का एवढं प्रभावी आहे? आता तुम्ही रोज सिद्धकुंजिका स्तोत्र 1 वेळा वाचा, 3 वेळा वाचा, 5 वेळा वाचा, तुमची इच्छा, जेवढं होईल तेवढं तुम्ही वाचू शकता. पण एकदा सिद्धकुंजिका स्तोत्रमचं पठण केल्यावर दुर्गा पाठाचं फळ तुम्हाला मिळतं. पण जर तुम्ही 11 वेळा रोज न चुकता 11 वेळा जर तुम्ही सिद्धकुंजिका स्तोत्रमचं पठण केलं तर नक्कीच तुम्हाला दुर्गा सप्तशती केल्याचं फळ निश्चित मिळेल. त्याच्याबरोबर सिद्धकुंजिका स्तोत्रमचं पठण केलं म्हणूनही तुम्हाला त्याचं फळ मिळेल. आता थोडंसं सिद्धकुंजिका स्तोत्राबद्दल आपण माहिती घेऊया. दुर्गा सप्तशतीमध्ये सिद्धकुंजिका स्तोत्रमचा उल्लेख केलेला आहे. हा अतिशय चमत्कारी आणि प्रभावी असं प्रखर असं स्तोत्रम आहे. असे मानले जाते की ज्यांना दुर्गा सप्तशती पाठ करणं शक्य होत नाही त्यांनी सिद्धकुंजिका स्तोत्रांचं जरी पठण केलं तरी त्यांना दुर्गा सप्तशती पाठाचं फळ मिळत असतं. बघा, आयुष्यात येणारे सगळ्या प्रकारचे रोग, वंचितपणा, संकटे, दुःख, रोगराई व शत्रूंचा नाश करण्यासाठी सिद्धकुंजिका स्तोत्रम नवरात्रात वाचलेच पाहिजे. परंतु नवरात्र उत्सव स्तोत्र पठण करतानाही आपल्याला काही गोष्टी आहेत त्या पाळायच्या असतात. आता सिद्धकुंजिका स्तोत्रम पठण करताना काहीही नाही, तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही वाचा. घटस्थापना केली असेल, अखंड दिवा लावला असेल किंवा दुर्गा सप्तशती पाठ करणार असेल, तुम्ही जिथे देव आहे तुमच्या तिथे बसा, तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावा, कपाळी कुंकू लावा आणि छानपैकी सिद्धकुंजिका स्तोत्राचं पठण करायला सुरुवात करा. बघा, साक्षात भगवान शंकरांनी पण सांगितलं आहे. आता भगवान शंकरांनी काय सांगितलं आहे ते तुम्हाला सांगते. की बाबा साक्षात भगवान शंकरांनी पण सांगितलं आहे की ज्यांना की दुर्गा सप्तशती ग्रंथामध्ये आपल्याला बरंच काही वाचावं लागतं. मग ते रात्री सुक्तम आहे, अर्गला स्तोत्रम आहे, पण सिद्धकुंजिका स्तोत्रमध्ये काहीच वाचायची गरज नाही. एवढं प्रभावी असं सिद्धकुंजिका स्तोत्रम आहे. आता सिद्धकुंजिका स्तोत्र वाचल्याचे काय फायदे होते ते तुम्हाला सांगते. धनलाभासाठी, आता धन कोणाला नकोय, तुमच्यापासून माझ्यापर्यंत आपल्याला धन हवंच असतं. तर ते धन, आता फक्त सिद्धकुंजिका स्तोत्रम केलं म्हणजे की धन येतं असं नाहीये. जो खऱ्या अर्थाने कष्ट करत असतो त्याला नक्कीच देवाची साथ मिळतेच. तर आता धनलाभासाठी ज्यांना नेहमी पैशाची कमतरता भासत असते, सतत आर्थिक नुकसान होत असेल आणि अनावश्यक खर्च होत असेल तर त्यांनी सिद्धकुंजिका स्तोत्रमचं पठण करावं. त्यांना खूप जास्त प्रमाणात फायदा मिळू शकतो. आता शत्रुमुक्तीसाठी हे स्तोत्र शत्रूंपासून मुक्ती मिळवण्यासाठी, तसेच केसेस जिंकण्यासाठी. बऱ्याच कमेंट्स येतात की ते आमच्यावर कोर्ट कचेरी चालू आहे, तर अशा वेळेस काय करावं? तुम्ही काही नाही, रोज 11 वेळा सिद्धकुंजिका स्तोत्रमचं पठण करा, जोपर्यंत तुमचे ते काम होत नाही तोपर्यंत. आता बघा,
जर तुमच्या कोर्टाचे काही गंभीर केसेस चालू असेल त्याच्यासाठी पण तुम्ही सिद्धकुंजिका स्तोत्रमचं पठण करू शकता. कर्जमुक्तीसाठी जर एखाद्या व्यक्तीला आयुष्यभर कर्ज घेणे व ते घेणं सारखं तो घेतोच या जर चक्रात तुम्ही अडकत असाल तर आवर्जून तुम्ही सिद्धकुंजिका स्तोत्रमचं पठण केलं पाहिजे. त्याच्याच बरोबर सुखद वैवाहिक जीवन विवाहित जीवनात नियमित सुख कायम राहण्यासाठी सिद्धकुंजिका स्तोत्रमचे पठण केले पाहिजे. एखाद्यावर बघा सगळ्यात महत्वाचं काय ना, एखाद्यावर आकर्षणाचा प्रभाव वाढवण्यासाठी देखील हे स्तोत्र पठण केले जाते. दुर्गा देवीची आराधना उपासना आणि सिद्ध करण्यासाठी मनाची पवित्रता यासाठी खूप महत्वाची असते. नवरात्रीच्या दरम्यान सर्व इंद्रिय संयम ठेवणे अत्यंत महत्वाचे मानले जाते. वाईट कृत्ये वाईट भाषा वापरू नका. त्याच्याच बरोबर आपले जे वाईट जर कधी कधी होतं असं की आपल्याकडनं पण वाईट बोललं जातं तर अशा वेळेस आपणही आपल्या मनावर कंट्रोल करणं तेवढंच महत्वाचं असतं. आता तुम्हाला सिद्धकुंजिका स्तोत्रमचा महिमा मी सांगणार आहे. जसं की साक्षात भगवान शंकरांनी सांगितलं आहे की सिद्धकुंजिका स्तोत्रमचं पठण करण्यासाठी देवी कवच अर्गला किलक रहस्य सुक्त ध्यान ध्यास आणि अर्चनेची देखील आवश्यकता भासत नाही. केवळ सिद्धकुंजिका स्तोत्रमचं पठण केलं तरी दुर्गा पाठाचं फळ तुम्हाला मिळत असतं. आता सगळ्यात महत्वाचं आपल्याला माहिती आहे की ओम ऐन ह्रीं क्लीं चामुंडाय विजय ह्या 99 मंत्राचा आपण जप करत असतो, परंतु ते केवळ सिद्धकुंजिका स्तोत्रमच आहे. जेव्हा आपण ओम ऐन ह्रीं क्लीं चामुंडाय विजय या मंत्राचा जप करत असतो तर ते खरं त्याच्यात पण एक सिद्धकुंजिका स्तोत्रमचाच अर्थ दडलेला आहे. आता काही गोष्टी आहेत, कुठल्या गोष्टींसाठी तुम्ही काय सेवा करू शकता, कशा पद्धतीने सिद्धकुंजिका स्तोत्रमचं तुम्ही पठण करू शकता. तर बघा, ज्ञान मिळवण्यासाठी 5 पाठ जर तुम्ही केले तर तुम्हाला ज्ञान प्राप्ती होईल. त्याच्याबरोबर यश कीर्तीसाठी तुम्हाला 5 पाठ करायचे आहे. देवीला आपल्याला एक फूल अर्पण करायचं आहे. 5 पाठ म्हणजे 5 दिवस देवीला फूल अर्पण करायचं आणि शेवटच्या दिवशी ते फूल घ्यायचं आणि तिजोरीत ठेवायचं. नंतर ते खराब झालं तर निर्माल्यात टाकून द्यायचं. त्याच्याबरोबर संपत्ती मिळवण्यासाठी तुम्हाला 9 पाठ करायचे आहेत. घराच्या सुखशांतीसाठी तुम्हाला 3 पाठ करायचे आहेत. 3 पाठ केल्यानंतर देवीला गोडाचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता. आरोग्यासाठी तुम्हाला 3 पाठ करायचे आहे. शत्रूपासून रक्षण मिळवण्यासाठी 3 किंवा 7 किंवा 11 पाठ तुम्हाला करायचे आहे. रोजगार म्हणजेच नोकरी मिळण्यासाठी तुम्हाला 3, 5, 7 यापैकी जेवढे जास्त जमेल तेवढे तुम्हाला पाठ करायचे आहे. आता सिद्धकुंजिका स्तोत्रम तुम्हाला युट्यूबला मिळून जाईल. नित्यसेवेच्या ग्रंथात पण आहे, तुम्ही बघू शकता. नसेल तर युट्यूबला लावून द्या. हळू आवाजात जेवढं होईल तेवढं वाचण्याचा प्रयत्न करा. परत एकदा सांगते, सिद्धकुंजिका स्तोत्रम पठण करणं हे खूप चांगलं आहे, पण दुर्गा सप्तशती पाठही करा. ज्यांना खरंच अडचणी आहे, काही महिला प्रेग्नेंट आहे, 9वा महिना चालू आहे, तर आम्ही पाठ नाही करू शकत, किंवा ताई आमचं बाळ खूप लहान आहे, बसून नाही होणार, कंबरचा त्रास आहे, पाठीचा त्रास आहे, तर अशा वेळेस काय करायचं, किंवा नोकरी करतो ताई, घराच्या बाहेर आम्हाला जावं लागतं, दुर्गा सप्तशती ग्रंथाला 2.5 तास निघून जातात, अशा वेळेस काय करायचं, तर अशा वेळेस तुम्हाला सिद्धकुंजिका स्तोत्राचं पठण करायचं आहे. तुमच्या जी काही तुम्ही तुमच्या कुळाचाराप्रमाणे जी काही तुम्ही सेवा करणार आहात दुर्गा घटस्थापनेमध्ये, तर त्याच्यामध्ये तुम्हाला सिद्धकुंजिका स्तोत्रमचं दररोज पठण करायचं आहे. रोज पठण करा. ह्या नवरात्रीमध्ये आई भगवतीची आपल्याला जास्तीत जास्त सेवा करायची आहे. आणि तुम्हाला सांगते, जेव्हा तुम्ही ह्या सगळ्या सेवा करता, जेव्हा देवी आई आपण जेव्हा घटाचं विसर्जन करत असतो, तर त्या दिवशी जेव्हा देवी आई आपल्या घरातून निरोप घेऊन जाते ना, तेव्हा ती आपल्या घरात खूप सुख देऊन जाते, खूप समाधान, खूप शांतता, खूप ऐश्वर्य, सुख, समृद्धी देऊन जाते. नक्कीच, पण त्याच्यासाठी आपलंही खूप काही देणं लागतो. घरात वातावरण स्वच्छ ठेवा, पवित्र ठेवा. हे 9 दिवस फक्त मी आणि माझी आई, मला माझ्या आईची किती जास्तीत जास्त सेवा करते हाच विचार करा. नक्कीच आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही, कारण आपण आपल्या कुलस्वामिनीची सेवा करत आहोत. तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. सबस्क्राईब करा. व्हिडिओ परत तशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. श्री स्वामी समर्थ.